पुणे ड्रग्स प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। दादा भुसे या प्रकरणामध्ये त्यांनी दादा भुसेंचं नाव घेतलेलं आहे आणि काही फोटो जे आहेत सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुषमा अंधारे यांनी नोट केलेल्या आहेत, आपण जाणून घेणार आहोत। तर काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही नोट केल्यात, काय या सगळ्या गोष्टी काय मागणी सीबीआयची मागणी करतात? खरं तर जसं एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या आरोग्याच्या संबंधाने मेडिकल बुलेटिन जारी होतं, तसंच एखाद्या महत्त्वाच्या घटनेवर कायदे सुव्यवस्था म्हणून गृह खात्याचं बुलेटिन जारी झालं पाहिजे। एवढी मोठी घटना झाली, पण गेल्या 8-9 दिवसांमध्ये गृहमंत्र्यांनी याच्यावर काहीही चकार शब्दाने वाच्यता केलेली नाही। हे गंभीर आहे। मुद्दा हा आहे की नाना भाऊ जर म्हणताहेत की नाशिकला, विशेष ते नाशिकला पत्रकार परिषद घेतात। नाना भाऊ नागपूरला राहतात। नाना भाऊ नाशिकमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेऊन सांगतात की शिंदे गटाच्या एका आमदाराचा हात आहे। काल धंगेकर असं सांगतात की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा हात आहे आणि ललित पाटीलचा कारखाना नेमका नाशिकमध्ये सापडतो। तर मग आता नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री कोण आहेत? तो भुसे साहेब आहेत। तो भुसे साहेबांचं काय हरकत आहे बाबा चौकशी करायला? काय हरकत आहे? आणि भुसे साहेबांनी त्याच्यात आडेविडे घेऊ नयेत। मी स्वागत करते त्यांचं की त्यांनी नंतर म्हटलं की अच्छा ठीक आहे, मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे। आता बॉल फडणवीस साहेबांच्या कोर्टात आहे, कारण भुसेंनी चौकशी व्हावी असं म्हटलं, पण फडणवीस साहेब चौकशी करणार का? त्यांनी चौकशी केली पाहिजे। आता मला चौकशी कशाची पाहिजे? माझं म्हणणं हे आहे की ललित पाटील हा माणूस गेली 9 महिने अंडर ऑब्झर्वेशन होता, ससूनला होता। 9 महिने असा कोणता आजार होता? ओबेसिटीचं ऑपरेशन होतं का? अजून काही होतं का? कुठलंही ऑपरेशन असेल, अगदी कॅन्सरवरची केमोथेरपी जरी चालू असेल तरी सलग 9 महिने रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही। मग ललित पाटीलची अशी कोणती उपचार पद्धती चालू होती ज्यामुळे की त्याला 9 महिने ॲडमिट करून घ्यावं लागलं? संजीव ठाकूर यांच्या आधीचे वैद्यकीय अधिष्ठाता श्री काळे यांनी त्यांना दाखल करून घेतलं होतं। श्री काळे यांनी कुणाच्या प्रिस्क्रिप्शनवरून त्यांना दाखल करून घेतलं? श्री काळे यांच्याकडे कुणाचं रेकमेंडेशन होतं त्याला दाखल करून घेण्याचं? श्री काळे यांनी त्यांना लगेच डिस्चार्ज का केलं नाही? जर केलं नाही डिस्चार्ज तर असा कोणता आजार होता आणि त्याची उपचार पद्धती काहीतरी असेल, 9 महिन्यातलं असेल, दर दिवसाला एक इंजेक्शन दिलं जात असेल, औषधं असेल, काही एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, सोनोग्राफी असेल, ECG असेल, रक्तलघवी तपासणी असेल, जे काही असेल ते असेल, हे सगळे उपचार पद्धती कळली पाहिजे। आता यावर जर संजीव ठाकूर यांचं असं म्हणणं असेल, जे पुण्याचे सध्याचे वैद्यकीय अधिष्ठाता आहेत, की मी न्यायप्रविष्ट बाबींवर बोलत नाही, तर आम्ही न्याय समजू शकतो। न्यायप्रविष्ट बाबी कशावर बोलता येतं आणि कशावर नाही बोलता येत हे आम्ही समजू शकतो। ॲक्ट ऑफ सिक्रेसी नावाची जी आपल्याकडे गोष्ट आहे, ज्याला आपण भारतीय गोपनीयता कायदा म्हणतो, भारतीय गोपनीयता कायद्यानुसार संरक्षण विभाग आणि परराष्ट्र धोरण या संबंधाने असणाऱ्या गोष्टी डिस्क्लोज करता येत नाहीत, माध्यमांशी बोलता येत नाहीत। आम्ही ललित पाटलांची चौकशी कुठपर्यंत आली, आरोपींचं काय झालं, तुमच्या चौकशीची पद्धत काय आहे, तपासाची पद्धत काय आहे, याच्यावर काहीच प्रश्न विचारत नाही आहोत। ते विचारले तर कदाचित काही अडचण असू शकते, आम्ही त्याच्यावर आम्ही साधा प्रश्न संजीव ठाकूर यांना विचारतोय की 9 महिन्यापासून जी उपचार पद्धती होती ती काय होती आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं नाव काय, स्टाफ कोण होता जो रोज नियमित त्यांच्या संपर्कात होता, आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे। 6 आरोपी केलं पाहिजे। 6 आरोपी करताना काळे असतील किंवा संजीव ठाकूर असतील किंवा तो संबंधित डॉक्टर असेल, ह्या सगळ्यांचं निलंबनसुद्धा झालं पाहिजे, कारण पदावर राहून हे लोक इतर स्टाफला प्रभावित करू शकतात। सो यांचं निलंबन करून यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे। माझा पुढचा एक मुद्दा आहे, एखादी व्यक्ती समजा पळून जाणार असेल, ती रेल्वे स्टेशनकडे जाईल, बसस्टँडकडे जाईल, एअरपोर्टकडे जाईल, सपोज आपण असं वाईटात वाईट गृहीत धरू की त्याचं काहीतरी खाजगी व्हेकल अरेंज केलेलं आहे, तर तो निर्जन रस्त्याने कुठेतरी फरार होईल। तो लेमन ट्री सारख्या 3 स्टार दर्जाच्या हॉटेलमध्ये काय करेल? 3 स्टार दर्जाचं हॉटेल असणाऱ्या लेमन ट्रीच्या आवारामधला CCTV फुटेजमध्ये सापडलेला जो वावर आहे ललित पाटीलचा, तो वावर इतका सहज आहे की जणू काही त्याला कोणाची भीतीच नाहीये, तो कुठेच पळून जात नाहीये। उलट तो एंटर करतोय हॉटेलमध्ये रूम होता का त्याचा? लेमन ट्रीमध्ये एखादा रूम बुक केलेला आहे का? अननोन कुणाचा रूम बुक केलेला आहे का? चौकशी व्हावी या सगळ्या गोष्टींची। आता जर प्रश्न असा असेल की तुम्ही का बोलताय, तर होय, मी बोललं पाहिजे। मी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा मी सोशली करेक्ट असणं जास्त गरजेचं आहे, आणि मी
राजकारणात असण्यापेक्षा मी चळवळीतली कार्यकर्ती आहे. मी UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवते. मी मास्तरीण आहे, प्राध्यापिका आहे आणि राज्यभरातले स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी पुण्यामध्ये येतात. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, आरोग्याचा प्रश्न आहे. ससूनसारख्या ठिकाणी गेटवर जर 2 कोटीचा ड्रग सापडत असेल तर ही गोष्ट हलक्यात घेण्याची नाही. 2 कोटीचा ड्रग सापडतो तर यावर गृहमंत्र्यांचं क्लॅरिफिकेशन आलंच पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, 200-300 कोटीचा कारखाना निघतो. अहो दादा, इथे एखादं साधं घर घ्यायचं असेल आपल्याला किती गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला आपलं एखादं रेंट ॲग्रीमेंट द्यावं लागतं, आपल्याला काय LSR रिपोर्ट द्यावा लागतो, आपले कितीतरी गोष्टी कागदपत्र सादर करावी लागतात. अरे ते जाऊ देत, सोसायटीत एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यू कशाने झाला हे सांगितल्याशिवाय स्मशानभूमी गेट पास देत नाही. 300 कोटीचा कारखाना उभा करताना काहीच कागदपत्र लागले नसतील का? मग दादा भुसे त्यांना मातोश्रीवरती घेऊन गेले होते. हे बघा, गर्दीत कुणाचे कुणासोबत फोटो असू शकतात, त्यावरती मला भाष्य करायचं नाही. अगदी माझ्यासोबतही असंख्य फोटो असू शकतात, कोणी काढू शकतं. पण फोटो एखाद्या घरात असतील तर निश्चित त्याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे मातोश्रीचा फोटो आहे तर त्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मातोश्रीवर फोटो आहे, पण आमच्याकडे प्रोटोकॉल असा असतो की ज्या भागातनं जी व्यक्ती येते, म्हणजे समजा जर नाशिक, धुळे, नंदुरबार किंवा बुलढाण्यावरून व्यक्ती येणार असेल तर ती माझ्या म्हणण्यावर आज जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रोटोकॉल आहे की त्या संबंधित जिल्ह्यातला जो कोणी पदाधिकारी आहे, ऑथेंटिक व्यक्ती आहे, त्यांनी गेट पास द्यावा लागतो. त्यांच्या परमिशनने वेळ घेऊन आत येते व्यक्ती. ज्या अर्थी ती व्यक्ती नाशिकमधून आली होती आणि त्या फोटोमध्ये दस्तूरखुद्द दादा भुसे दिसतात, जे दादा भुसे आपल्या चॅनलच्याच माध्यमातून काल असं म्हणाले की मी ललित पाटीलला ओळखत नाही, शेकडो किलोमीटरपर्यंत माझा आणि ललित पाटीलचा काही संबंध नाही, मी त्याला बघितलेलं नाही वगैरे. तो ललित पाटील मातोश्रीवर ज्या क्षणी फोटोत दिसतोय त्या क्षणी त्याच फोटोमध्ये बाजूला दादा भुसे दिसतात. याचा अर्थ मातोश्रीवर त्याला जे आणलं गेलं ते दादा भुसेंच्या माध्यमातून आणलं असेल, हे क्लिअर आहे. त्याच्यासोबत अजून एक फोटो मी म्हटलं की भाजपचे हेमंत गोडसेंच्या घरी, हेमंत गोडसेंच्या सोबत जर गर्दीत फोटो असेल, आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकते. पण हेमंत गोडसेंच्या घरी गणपती दर्शनाला जर ते जात असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांची ओळख आहे, घनिष्ठ संबंध आहेत. झालं पाहिजे, माहिती झालं पाहिजे लोकांना. 200-300 कोटीचा कारखाना म्हणजे प्रशासनाचे किती लोक असतील बरं मध्ये? पुण्यामध्ये 200 कोटीचं ड्रग्ज, लेमन ट्रीच्या परिसरातला त्याचा वावर, 9 महिने तो ससूनच्या इथे राहतो, हे कुण्या एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही. अजून कोणी असू शकेल, बघावं. अजून कोणी राजकीय आमदार आहेत का, अजून खासदार आहेत का, अजून काही मंत्री आहेत का, किंवा अजून काही इतर व्यक्ती बाहेरच्या आहेत का, प्रशासकीय अधिकारी आहेत का, काय जे असेल ते. गृह खात्याला आमची विनंती आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि याची उच्चस्तरीय, याची CID चौकशी सुद्धा झाली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. नाही, अजूनही काही लोकांची नावं येत आहेत समोर, त्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे दादा भुसे म्हणतात की मी असं काही केलेलं नाही, माझी चौकशी करावी. नाही, मी म्हटलं ना की दादा भुसे जेव्हा चौकशी करावी म्हणतात तेव्हा दादा भुसेंचं आपण स्वागत करूया, कौतुक करूया की ते चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. बॉल फडणवीस साहेबांच्या कोर्टात आहे. फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून या मुद्द्याला गांभीर्यानं का घेत नाहीत? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, राज्याच्या कायदेव्यवस्थेचे 3-13-9-18 वाजलेले आहेत. हे 2 मुद्दे महत्त्वाचे असताना गृहमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय शिळ्याकडीला ऊत आणणारे इतर विषय उपकंत्राटदारांच्या मार्फत निर्माण करून लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दा हा धसास लागला पाहिजे. इतर कोण आहेत अजून, अशी कोणती यंत्रणा? कारण निश्चितपणे साधेसुद्या व्यक्तींचं तर काम नसेल, हे साधीसुधी माणसं नसतील जी इतक्या व्यवस्थित पद्धतीने हे सगळं रॅकेट ऑपरेट करतात. 2 कोटीचा ड्रग, दादा 2 कोटी, काल सुप्रिया ते म्हणतो त्या 1 कोटीतले शून्य किती कळत नाहीत म्हणून, 2 कोटीचा ड्रग जर गेटवर सापडतो तर हे काम इतक्या सहज नसेल. याच्यामध्ये खूप बडे हात असतील. जे काही बडे हात आहेत, मग ते आमदारांचे आहेत का, खासदारांचे आहेत का, मंत्र्यांचे आहेत का, पदाधिकाऱ्यांचे आहेत का, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहेत का, जे काही असेल शोधलं पाहिजे. नाही, पुणे शहरात पब हे मोठ्या प्रमाणावरती आणि हा ड्रग सगळं त्या ठिकाणी सप्लाय होत होता. हो, ह्या म्हणजे निश्चितपणे कोरेगाव पार्क आणि तो सगळा एरिया जर आपण बघितला, सगळा पब एरिया आहे. त्यामुळे जे ड्रग होतं ते कुठे सप्लाय होत होतं, कुठून डिस्ट्रीब्यूट होत होतं, डिस्ट्रीब्युटर कोण आहे, एजंट कोण आहे, त्याचा डीलर कोण आहे,
ह्या सगळ्याच गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावरती तपास यंत्रणांनी काम केलं पाहिजे. का काम केलं पाहिजे? राजकारण म्हणून नाही, लक्षात घ्या. फक्त राजकीय पक्ष म्हणून नाही. प्रश्न राज्यातल्या तरुणाईच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा आहे. जर राज्यातल्या तरुणाईच्या भवितव्य आणि आरोग्याशी संबंधित गोष्ट असेल तर मला वाटतं की सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला कुठल्याही राजकीय कुरघोडी या अर्थाने न घेता सरळ सरधोपटपणे चौकशी केली पाहिजे. जे कोणी असतील मध्ये लोक त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि हे महाराष्ट्राचा सजग नागरिक म्हणून एक मंत्री दादा भुसे मंत्री आहेत, सरकारमधले एक मंत्री जर पाठीशी घालत असेल तर अजूनही कोणी असणे शक्यता आहे? नाही, मी म्हणते ना, जे कोणी असतील, मला माहीत नाही आता कोण आहेत ते, पण जर तुमची अशी काही माहिती असेल किंवा अशा काही चर्चा असतील की बाबा अजून कोणी आमदार आहे किंवा अजून कोणी मंत्री आहे, अजून एखादा माणूस बडा नेता आहे, अजून एखादा बडा पदाधिकारी आहे, तर ही सगळी नावं पुढे आली पाहिजेत. आणि पोलिसांनी, जसं मी म्हटलं ना, की गृह खात्याने बोललं पाहिजे आणि पुणे पोलीस प्रशासनाने सुद्धा याची सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली पाहिजे आणि त्यांनी सगळे डिटेलिंग केलं पाहिजे. कारण संजीव ठाकूरांनी निश्चितपणे त्यांना ब्रीफ केलं असेल ना, काय तपास होता, काय अर्ज, काय तब्येतीची कारणं होती, काय आजार होता, ह्या सगळ्यांवरती बोललं गेलं पाहिजे. नक्की या सर्व प्रकरणाची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागर आवडजी, 24 तास, पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.